जळगाव शहराचे ऊन चांगलेच तापले असताना आज भर उन्हात MIDC येथील सुप्रीम कंपनीतील कामगारांनी थेट सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय बाहेर आजपासून लाक्षणिक उपोषण सुरू केले असून त्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन देखील दिले असून या ठिकाणी सुरू असलेल्या भोंगळ कारभार देखील त्यांनी चव्हाट्यावर आणला आहे। आधीच जळगाव शहरातील बेरोजगार तरुणांना नोकरी मिळत नसून त्यात आता ज्या तरुणांना रोजगार आहे त्यांना देखील आता रोजगारीपासून वंचित राहावे लागत असल्याचे एक नमुना उघड झाला आहे। पहा काय म्हणाले कामगार। किमान वेतन आमच्या हक्काचे नाही, कुणाच्या बापाचे किमान वेतन मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे। ठेकेदार की दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। ठेकेदार की दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। ठेकेदारी बंद झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। ठेकेदारी बंद झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। जिंदाबाद, जिंदाबाद। हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है। मजदूर मजदूर भाई भाई नहीं चलेगा कोई कोई। मजदूर एक साथ जिंदाबाद, 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 मजदूर एक साथ जिंदाबाद। जिंदाबाद, जिंदाबाद। किमान वेतन मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच। मधून त्या रोजंदारीमधून आमचं घर चाललं पाहिजे। पोराबाळांना पोराबाळांना खाऊ घालता आलं पाहिजे, शाळेत पाठवता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी किमान वेतन कायदा जो सरकारने दिलेला आहे त्या ठिकाणी आम्ही सर्व जमलेलो आहे। आज आम्हाला फक्त पगारवाढीसाठी आम्ही इथं आलेलो आहे। आमचे काही आम्हाला पगारवाढ वगैरे हवी आहे, इथं आम्ही सर्वजण जमलो आज। एवढं कडक उन्हामध्ये आम्ही आज इथं दिवसभर आंदोलन करणार आहे आणि आम्ही सर्व मिळून ठरवलंय की काम बंद ठेवायचं आम्हाला, कारण की आम्हाला वेतन वाढवून पाहिजे। तर त्याच्यामुळे आम्ही सर्व म्हणजे तिघ शिप आज बंद करून इथं थांबले। आम्ही जळगाव मध्ये सुप्रीम कंपनीमध्ये कामाला सर्वजण MIDC मध्ये कामाला आम्हाला पगार वाढवून पाहिजे आणि आमचा जो बोनस आहे दिवाळीचा जो बोनस भेटतो आम्हाला तो कमी प्रमाणात भेटतो, तोही आम्हाला वाढवून भेटला पाहिजे। आणि बाकीचे आमच्या अजून काही सुट्ट्यांचा प्रॉब्लेम होतो किंवा आम्हाला SI वगैरे PF चा विषय आहे ना तो पण क्लिअर करून हवा आहे। आम्हाला सध्या त्या कंपनी मधनं 12,000 रुपये महिना भेटतोय, आम्हाला तो परवडत नाहीये। आमची अपेक्षा तरी आम्हाला म्हणजे किमान आम्हाला तरी पण 22,000 रुपये भेटायला पाहिजे। किमान वेतनानुसार किमान वेतनानुसार आम्हाला 22,000 रुपये पगार भेटला पाहिजे। कंपनी निम्मी आम्हाला द्यायला पाहिजे। तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढचं काय? आज जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही काम बंदच ठेवू। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही कायम काम बंद ठेवणार आहे। असं माहित पडतंय की तुम्ही आज कामावर गेले नाही, पण त्या कंपन्या ठेकेदारांनी काही बाहेरच्या नवीन मुलांना प्रवेश केलाय। हा बरोबर। त्यांनी नॉन पंचिंग वाले पोरं घेतलेले आणि बाकीचे त्यांनी पाळून पोरं बोलवून आणलेले आणि तसेच आमचे जे कंटिन्यू येणारे रेग्युलर येणारे जे पोरं आहे त्यांना त्यांनी घरी ठेवलेले। बाकीच्यांना त्यांनी कामावर घेत नाहीये किंवा त्यांची पंचिंग डिलेट होईल असं त्यांना सांगण्यात येत आहे। तर आम्हाला म्हणजे त्यांना पण कामावर घेण्यात यावं असं आमची विनंती आहे। त्यामध्ये 2006 पासून ते 2026 पर्यंत कार्यरत आहे, तरी माझा पेमेंट आजपर्यंत 12,000च्या वरती गेलेलंच नाहीये आणि त्यानंतर ग्रॅज्युएटी पण 5-5 वर्षाची मिळालेली नाहीये। आता दर वर्षाला जे गव्हर्नमेंट नियमानुसार जी ग्रॅज्युएटी जाते ते पण मिळत नाहीये, पगारात वाढ पण होत नाहीये, तसंच कामामध्ये पण त्रास होतोय। प्रमुख मागणी काय आहे तुमची? आमची मागणी फक्त हेच आहे की पगार आमचा जास्त झाला पाहिजे, थोडासा वाढ झाली पाहिजे, त्यामुळे आमच्या घरदार चाललं पाहिजे। जे वेतन जे आहे त्या वेतनानुसार आम्हाला भेटलं पाहिजे, त्याच्यामुळे आमच्या घरदार चाललं पाहिजे। सुप्रीम कंपनीतील कामगारांनी नो काम नो पगार हा एक लाक्षणिक संप पुकारलेला आहे। तो किमान वेतन कायदे त्यांना मिळालाच पाहिजे या हेतूने या मोठ्या संख्येने 400 ते 450 कामगार या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांना किमान वेतन मिळत नाही। 400-450 रुपये रोज आज 10 ते 7-8 वर्ष झालेले कामगारांना मिळत आहे। या ठिकाणी कामगार किमान वेतनाची कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे या हेतूने सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयासमोर आज लाक्षणिक संप पुकारलेला आहे आणि किमान वेतन कायद्याच्या चौकशीच्या नुसार
सहाय्यक कामगार यांनी चौकशी करावी आणि किमान वेतन मिळवून दिलं पाहिजे. त्याच ठिकाणी दुसरी सुविधा म्हणजे गणवेश, त्यांना पर्यावरणानुसार जे सुविधा आहे ते सुविधा मिळायला पाहिजे. ओव्हर टाइम डबल मिळाला पाहिजे आणि कंत्राटी कामगार जे आहेत ते कंत्राटी पद्धत बंद करण्यात यावी. या हेतूने या ठिकाणी लाक्षणिक संप पुकारलेला आहे.